Good morning, students. Today we are going to learn 2.3 The Little River. This poem is written by Rabindranath Tagore. Now we are going to discuss warming up activity. First activity is here chit chat activity. You must have been for a family or a class picnic टू रिव्हरसाईड पिकनिक स्पॉट म्हणजे नदी किनारी असलेल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा तुमच्या वर्गासोबत कधीतरी सहली करता गेला असाल. त्याच्यावर डिपेंड हे काही क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज यार what did you notice on the bank of the river? म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या? On the bank of the river we noticed some trees, birds, some domestic animals, they needs river sands and children bathing near the bank. Next question, in which season did you go? Was the river flow gushing or gentle? तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये गेला होता मग ह्या ट्रिपसाठी? आणि मग तेव्हा नदीचा प्रवाह हा अगदी उसळत होता, गशिंग होता का जेंटल, अगदी संत होता? We went to picnic spot in a rainy season. The river flow was gentle in those days. Then, did you notice the other people by the river? What were they doing? तुम्ही त्या नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिले आहेत का? तर ते काय करत होते? येस, देअर वेअर सम picnickers and other people. Some were enjoying the picnic, some were swimming in the river, some were fishing, and some women were washing the clothes by the river. Last question is here, what should we do to make sure that rivers do not get polluted? आता नद्या प्रदूषित होणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? We should not allow the people to wash their clothes and the utensils in the river. We should ban defecation and the throwing of households and industrial wastage in the river. Then next activities here, fill up the table of seasons in India. इंडियामधले काही सीझन्स आहेत आणि तो आपला सीझनवरून काय करायचं आहे आपणाला, तो खाली दिलेला टेबल फिल करायचा आहे. टाईम ऑफ द इयर फर्स्ट चार्टमध्ये, सेकंड चार्ट सीझन आहे आणि थर्ड चार्टला त्या सीझनला इंग्रजीमध्ये काय नाव आहे ते लिहायचं आहे. फर्स्ट मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल. फेब्रुवारी टू एप्रिल या मध्यंतरीचा कालखंड आपण मराठीमध्ये त्याला वसंत ऋतू म्हणतात, तर त्याला इंग्रजी नाव आहे स्प्रिंग. मिड एप्रिल टू मिड जून त्याला आपण मराठी महिन्यात म्हणतो ग्रीष्म ऋतू आणि तोच इंग्रजी नाव आहे त्याला समर. मिड जून टू मिड ऑगस्ट त्याला आपण वर्षा ऋतू म्हणतो, म्हणजे पावसाळ्याचे थोडक्यात दिवस, आणि त्यालाच इंग्रजी नाव आहे रेनी सीझन. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर शरद ऋतू म्हणतो, त्यालाच इंग्रजी ॲटम म्हणतात. मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर त्याला आपण हेमंत असं म्हणतो, त्यालाच इंग्रजी नाव आहे प्री विंटर. देन मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी शिशिर ऋतू म्हणतो, त्यालाच विंटर असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. देन नेक्स्ट मॅच द वेदर विथ द सीझन्स. आता हवामान आणि सीझन यांचा खूप जवळचा संबंध असतो, त्याचा आपण मॅच करायचं आहे. विंटर सीझन म्हणजे हिवाळ्याचा ऋतू. हिवाळ्या ऋतूमध्ये अगदी कोल्ड असतं, त्यामुळं डी कोल्ड. मान्सून एफ रेनी सीझन असतो. स्प्रिंग अगदी आल्हाददायक वातावरण असतं. सी प्लीजंट. फोर प्री विंटर विंडी. देन समर हॉट अँड ॲटम कूल. The next activities here, poets make the poems musical and a different form posed by using many poetic devices. अनेक पोएटिक डिव्हायसेस यूज करून पोएट काय करतात, अगदी म्युझिकल इफेक्ट देण्यासाठी वेगवेगळे डिफरंट असे पोएटिक डिव्हायसेस यूज करतात. वन ऑफ देम इज युझिंग द वर्ड दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. आणि त्यातलाच तुम्हाला एक दिलेला आहे खाली, फॉर अगदी सेम साऊंड आहे आणि तो सेम साऊंड कसा रिपीट होतोय बघा. ब्युटिफुल बर्ड्स, इथं साऊंड कुठला रिपीट झाला आहे? बी. ब्युटिफुल बर्ड्स बी. सॅड सॉन्ग. देन स्टेपिंग स्टोन. सिटी साईट.
नो वन नोज. अशाच पद्धतीनं खाली काय सांगितले बघा, धिस डिव्हाइस इज कॉल ॲलिट्रेशन. आणि याच डिव्हाइसला आपण काय म्हणतो, ॲलिट्रेशन, म्हणजेच मराठीमध्ये अनुप्रास अलंकार होतो. बिलॉंग टू सेट ऑफ द सिमिलर डिव्हाइसेस नेम फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ द पोएम. आता फिगर ऑफ स्पीचचा यूज काय होतो, तर कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी. नाव राईट अ 5 पेअर्स ऑफ द वर्ड दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. आता तुम्हाला सांगितलंय त्यांनी असे 5 वर्ड आपल्याला शोधायचे आहेत की त्याचा सेम साऊंड आहे. फॉर एक्झाम्पल, ब्ल्यू बॉल, रेड रोज, टॉल ट्री, राईट रूल, ब्लॅक बोर्ड. खाली आणखीन एक नोट दिली आहे बघा. हिअर द फर्स्ट साऊंड इज इम्पॉर्टंट, नॉट द फर्स्ट लेटर इज इन द स्पेलिंग. स्पेलिंगचं पहिलं लेटर इम्पॉर्टंट नाही आहे, तर त्याचा जो साऊंड होतोय बी, तर हा साऊंड तिथे इम्पॉर्टंट आहे आणि तेव्हाच ॲलिट्रेशन हा अलंकार होतोय. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर play a game. Set of time limit of 5 minutes using the letters from the onomatopoeia. Make as many 4, 5, 6 letter words and write them down. The one who makes a maximum number of words within a time limit is winner. आपल्या टाईममध्ये अगदी जास्तीत जास्त कोण असे शब्द कलेक्ट करेल, त्या ओनोमोटोपिया या शब्दापासून शक्य होईल तेवढे शब्द, अर्थपूर्ण शब्द आपण 5 मिनिटात तयार करायचे आहेत. आपण इथं केलेलं आहे बघा, ओशन, ऑनियन, पोटॅटो, पोएट, टोमॅटो, पोएम, पेशंट, देन ऑन्टो, ओपिनियन, ओपन, अपॉइंट अँड नोट. देन now we are going to start the poem The Little River. This poem is written by Rabindranath Tagore. First stanza is here. Our little river in meanders along in summer. The water is only knee deep, and cows and carts can cross it with ease, for the banks, though high, are not too steep. अवर लिटल रिव्हर, आपली ही जी छोटीशी नदी आहे ती, इट मेंडर्स मीन्स हिअर अ फ्लो विथ अ ट्विस्ट अँड टर्न्स, म्हणजे अगदी वळणे घेत वाहती छोटीशी नदी. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप म्हणजे अगदी गुडघा बुडेल इतका, म्हणजेच गुडघाभर. उन्हाळ्यात पाणी अगदी कमीच असतं नदीला आणि ते अगदी गुडघाभर असतं. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ इज. त्यामुळे काऊज, गाई, किंवा कार्ट्स म्हणजे गाड्या अगदी इझिली नदी क्रॉस करू शकतात. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. किनारा अगदी हाय असून सुद्धा काय नसतो, आर नॉट टू स्टीप म्हणजे खूप उतरता नसतो. देन in second stanza, poet says that, means Rabindranath Tagore says that, no sign of slime, the sands shine bright. On one shore cash fields blossom white, chirping mynas through that side. The jackal's howl is heard there at night. बघा, no signs of slime म्हणजे इथं थिक स्लिपरी सबस्टन्स, स्लाइम मीन्स म्हणजेच गाळ किंवा चिखल असं म्हणतो. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला नदीच्या किनारी कुठं गाळ किंवा चिखल पाहायला मिळणार नाही. द सँड्स द शाईन ब्राईट, पण वाळू मात्र उन्हाळ्यात अगदी उन्हामुळे चमकणारी दिसेल. ऑन द शोअर कॅश फील्ड म्हणजे पांढरी फुले असणारे उंच असे गवत किनाऱ्यावर आढळतात. ऑन द शोअर कॅश फील्ड्स ब्लॉझम व्हाईट, अशी पांढरी फुले असणारे उंच गवत आपल्याला तेव्हाच किनाऱ्यावर आढळून येईल. चिरपिंग मैना थ्रू दॅट साईड, चिरपिंग म्हणजे पक्ष्यांचा चिवचिवाट, त्यावेळीच मैनेचा चिवचिवाट तुम्हाला त्याच अगदी रमणीय अशा आपल्या नदीच्या किनाऱ्यावर ऐकायला मिळेल. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. जॅकल म्हणजे कोल्हा, अँड हाऊल म्हणजे काय, कोल्ह्याचं ओरडणं, त्याला आपण केकाटणं म्हणतो. अगदी रात्रीच्या वेळी मग तेव्हाच नदीच्या किनारी एखाद्या कोल्ह्याच्या केकटण्याचा सुद्धा आवाज ऐकू येईल. देन इन नेक्स्ट स्टांजा,
Across a line groves of mangoes and palm, the village priests dwell in their cool shade. Girls and boys bath close to the bank, splashing with their gamcha at the wade. पहा, थर्ड संडामध्ये पोएट म्हणतो अक्रॉस अ लाय ग्रोज म्हणजे इथं वनराई ऑफ मँगो अँड पाम. पाम म्हणजे ताडाची झाडं, म्हणजेच नदीच्या किनाऱ्यावर आंब्याची वनराई आणि पामची ही झाडं असतात. द व्हिलेज प्रिस्ट ड्वेल इन दर कूल शेड. प्रिस्ट म्हणजे साधू म्हणजेच पुजारी, आणि ते खेड्यातील जे पुजारी असतात ते या झाडांच्या सावलीतच विसावतात, तिथेच म्हणजे निवास करतात. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक, आणि त्याच किनाऱ्यालगत नदीच्या लहान मुलं आणि मुलीसुद्धा आंघोळ करतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमचाज ॲट दे वेट. हिअर गमचाज मीन्स थिन कॉटन टॉवेल, अगदी पातळ असा सुती हातामध्ये टॉवेल. अँड वेट म्हणजे काय, वॉक इन द सोर्स ऑफ द वॉटर वेअर इट इज अ नॉट डीप, म्हणजे खूप खोल पाणी नाही, आणि तिथून मार्ग काढू शकतात मुलं, तिथून चालू शकतात. आणि त्याच किनाऱ्यालगत जी मुलं, गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक, किनाऱ्यालगतच जी लहान मुलं अंघोळ करतात तिथंच गमच्याच्या साह्याने म्हणजेच पातळ सुती कपड्याच्या साह्याने एकमेकाच्या अंगावर स्प्लॅशिंग विथ देअर गमच्या शिंतोडे उडवतायत, पाणी उडवतायत ॲज द वेट. आणि तिथं पाणी जिथं खोल नाही तिथून काय करतात ते मार्ग काढतात. देन इन द नेक्स्ट स्टांजा, at dusk and dawn, once their bath is done, they dip, wash clothes to trap a small fish. To their household tasks, the wives return, having used river sand to score each dish. Here, wash clothes. Wash clothes means small clothes for washing a face. म्हणजे आपला फेस, चेहरा धुण्यासाठी छोटस असणारा क्लोथ, कापडाचा तुकडा. ॲट अ डस्क अँड डॉन. हिअर डस्क म्हणजे सायंकाळ आणि डॉन म्हणजे पहाट. ही मुलं अगदी सायंकाळी आणि पहाटे अशी 2 वेळची अंघोळ करतात. वन्स देअर बाथ इज अ डन, आणि तेव्हा त्यांची अंघोळ पूर्ण 2 वेळा अगदी त्यांची अंघोळ होते. दे डीप द वॉश क्लोथ टू ट्रॅप अ स्मॉल फिश, आणि हातामध्ये असणारं ते छोटंसं कापड, त्या छोट्याशा कापडाचा उपयोग ते मासे पकडण्यासाठी करतात. ते छोटेसे कापड डिपिंग करतात म्हणजे पाण्यात बुडवतात. देन टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्ज रिटर्न. वाईव्ज म्हणजे बायका, या घरातील कामे आवरून स्त्रिया ही सगळ्या येतात. अँड हॅव्हिंग यूज अ रिव्हर सँड टू स्कोअर इच डिश. हिअर स्कोअर्स मीन्स स्क्रब म्हणजे घासणे. आणि त्या स्त्रिया सगळ्या नदीच्या किनाऱ्याहून सगळी कामं आवरलेली असतात. ते हातामध्ये जी खरकटी भांडी असतात, ज्या डिशेस असतात, त्या डिशेस त्या वाळूच्या साह्यानं काय करतात, स्क्रब करतात म्हणजेच घासतात, आणि नदीच्याच पाण्यानं ती भांडी, युटेन्सिल सगळे स्वच्छ करतात. देन लास्ट स्टांजा इज हिअर. In Ashad, clouds gather, the waters rise, the rivers in a spate, the current grows strong, the air is ripe with babbling sounds as the muddy torrent swirls along. The woods on shore stir to life again, and our village wakens to celebrate the rain. आषाढ महिना माहिती आहे तुम्हाला? आषाढ महिन्यामध्ये क्लाउड्स गॅदर, द वॉटर्स राईज. आषाढ महिन्यामध्ये आकाशात काळे ढग जमा होतात आणि पावसालाच तेव्हा सुरुवात होते. द रिव्हर इन अ स्पेट. इन स्पेट मीन्स हिअर अ सडन फ्लड इन रिव्हर म्हणजे पूर येणे थोडक्यात. द करंट ग्रोज स्ट्रॉंग, आणि त्यामुळे नद्यांना पूर आलेला असतो, पाणी खूप वाढलेलं असतं, आणि त्या पाण्यामुळे करंट ग्रोज स्ट्रॉंग, नदीच्या किनाऱ्यावरची आणखी झाडं मोठी मोठी होतात, ती वाढतात. द एअर इज राईप विथ बॅबलिंग साऊंड. राईप म्हणजे फुल ऑफ, आणि बॅबलिंग टॉकिंग रॅपिडली. जोराचा वाराही वाहू लागतो, आणि तो वारा वाहताना आवाज करत, अगदी मंजूळ असा आवाज करत वाहू लागतो. देन
The muddy torrent swirls around. Here torrents means rapid flow of water. आणि ते पाणी अगदी चिखलमय झालेलं असतं. आषाढ महिन्यातलं पाणी बघा, रंग बदललेला असतो आणि ते चिखलमय पाण्याचा जोराचा अगदी प्रवाह होतो. स्विल्स म्हणजे थोडक्यात असे भोवरा निर्माण होतो बघा पाण्यामध्ये. त्याच पद्धतीनं मडी टोरंट, द स्विल्स अराउंड म्हणजे जोराचा पाण्याचा अगदी प्रवाह आणि तो पाणी सुद्धा जोरानं वाहू लागतं. द वुड्स ऑन शोअर स्टिर टू लाईफ अगेन. स्टिर टू लाईफ मीन्स बिकेम अलाइव्ह विथ द साऊंड्स अँड मुवमेंट्स. म्हणजेच नदीच्या किनाऱ्यावर परत एकदा मुवमेंट जाणवू लागते. म्हणजेच परत एकदा झाडांची वाढ झालेली दिसते. अँड अवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि जे आपले विलेजर्स आहेत म्हणजे जे गावातली माणसं आहेत ती काय करतायत, या पावसाचे आगमन अगदी उत्साहानं सेलिब्रेट करतात, साजरे करतात. दिस पोएम इज रिटन बाय रवींद्रनाथ टॅगोर.